मी आता सध्या द्राक्ष बाग तोडायचं कारण असं आहे का 3 ते 4 वर्षापासून मला द्राक्ष बागेचं 1 रुपयाही भेटलेला नाही आहे आणि लाखो रुपये खर्च करून बी मी कर्ज काढलेलं आहे बँक ऑफ इंडियाकडून 9 लाख रुपये कर्ज घेतलं होतं बाग उभं करण्यासाठी. ते फेडणं तर नाही झालं पण त्याचा अजून डोंगर झालेला आहे. आणि कसं तलाठी कृषी अधिकारी आम्ही यांची संपर्क केला होता का पंचनाम्यासाठी यावं आमच्या भागात, पण अजून तर कोणी आलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळं आता आत्महत्येशिवाय काही पर्याय राहिलेला नाही. आम्हाला असं वाटतंय का सरकारनं कर्जमाफी जाहीर करावी. 10 वर्ष झाले, सलगच्या 3 वर्षापासून त्यांना द्राक्षाचं उत्पन्न कुठलंही नाही. घरात त्यांना बँकेचं कर्ज घेतलेलं होतं 9 लाख रुपये, ते झालेले आता 18 लाख रुपये. तर या वर्षी मिळेल त्या वर्षी मिळेल या अपेक्षा पायी 3 वर्षे खूप अजूनच कर्जाचा डोंगर वाढत गेला. आणि शेवटी ह्या वर्षी त्यांनी असा निर्णय घेतला का ही द्राक्ष बागच नको आहे, मला छोटं मोठं पीक उभं करून आम्ही आमचा उदरनिर्वाह करू बा. आम्हाला तुम्ही एवढी मदत करा का कमीत कमी द्राक्ष बाग तोडण्यासाठी थोडीफार आम्हाला मदत करा अशी त्यांनी विनंती केली. मग मी आलेलो आहे त्यांना मदत करण्यासाठी.